नमस्कार, मी मोनाली। आज आपण बनवणार आहोत डब्यासाठी सुकी दोडक्याची भाजी। चला तर व्हिडिओला सुरुवात करू। इथे मी उभा आणि सरळ दोडका घेतलेला आहे। दोडका नेहमी कवळा घ्यावा, नाहीतर तो कडू लागतो। त्यानंतर त्याच्या आपल्या हलक्या हाताने शिरा काढायचा आहे आणि ते आपल्याला बारीक अशा कट करून घ्यायचे आहे। त्यानंतर आपल्याला कढईमध्ये तेल टाकायचं आहे। तेल आपलं छान असं गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मोहरी टाकायची आहे। अर्धा चमचा आपल्याला जिरे टाकायचे आहे। जिरे सुद्धा आपले व्यवस्थित आणि मोहरी सुद्धा आपली व्यवस्थित तडतडली आहे। त्यानंतर आपल्याला आलं लसणाची पेस्ट टाकायची आहे। त्यामध्येच मी एक हिरवी मिरची जी आहे ती बारीक कुटून घेतलेली आहे, ती सुद्धा मी त्यामध्ये टाकलेली आहे। त्यानंतर आपल्याला एक वाटी आपल्याला बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे। तुम्ही हवं असेल तर यामध्ये टोमॅटोचा सुद्धा वापर करू शकता। आपल्याला कांदा जो आहे तो हलका तांबूस कलर येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे, तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता। त्यानंतर आपल्याला इथे 2 ते 3 कढीपत्त्याची पाने घ्यायची आहे। ती आपल्याला हातानेच अशी तोडून घ्यायची आहे, ती सुद्धा आपल्याला त्यामध्ये टाकायची आहे। त्यानंतर त्यामध्ये आपल्याला एक वाटी मुगाची डाळ टाकायची आहे। मी मुगाची डाळ जी आहे ती आधीच रात्रभर भिजत ठेवलेली होती। तुम्ही हवं असेल तर तुम्ही दुसऱ्या डाळीचा सुद्धा वापर करू शकता। त्यानंतर आपल्याला त्यामध्ये आवडीनुसार मसाले टाकायचे आहे। मसाल्यामध्ये यामध्ये मी 1 चमचा हळद टाकलेली आहे। त्यानंतर 1 चमचा मी घरगुती लाल तिखट टाकलेला आहे। त्यानंतर आपल्याला 1 चमचा गरम मसाला टाकायचा आहे। 1 चमचा आपल्याला घरगुती काळा मसाला टाकायचा आहे आणि 1 चमचा आपल्याला अंबारी कांदा लसूण मसाला टाकायचा आहे। आणि इथे मी अर्धा चमचा धनिया पावडर टाकलेली आहे। तुम्ही हवं असेल तर यामध्ये कलर येण्यासाठी काश्मीरी लाल मिरची सुद्धा टाकू शकतात। त्यानंतर ते मसाले टाकल्यानंतर आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। इथे आपली मुगाची डाळ जी आहे ती चांगल्या प्रमाणात भिजलेली आहे, त्यामुळे तिला शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही। व्यवस्थित परतल्यानंतर त्यामध्ये आपण बारीक चिरलेले दोडके टाकायचे आहे। दोडक्याला स्वतःचं असं पाणी सुटतं, तुम्ही हवं असेल तर त्यामध्ये थोडंसं पाणी टाकू शकता, पण इथे मी तेलावर शिजवणार आहे। दोडके शिजायला जास्त वेळ लागत नाही। व्यवस्थित परतून घेतल्यानंतर त्यावर आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे। इथे मीठ टाकल्यानंतर त्यामध्ये इथे मी भाजलेले शेंगदाण्याचा कूट आधीच तयार केलेला आहे, तो मी 2 चमचे टाकलेला आहे। तुम्ही तो स्किप सुद्धा करू शकता। त्यानंतर आपल्याला ते व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि ते 10 मिनिटासाठी आपल्याला झाकण ठेवायचं आहे। तर 10 मिनिटं आपले झालेले आहे। आपली जी भाजी आहे ती व्यवस्थित शिजलेली आहे, तुम्ही बघू शकता। आपलं जे भाजीला जे पाणी सुटलेलं होतं ते सुद्धा आपलं आटलेलं आहे। दोडक्याची भाजीला जास्त वेळ लागत नाही शिजण्यासाठी, तर तुम्ही बघू शकता दोडक्याची भाजी जी आहे ती आपली छान प्रकारे शिजलेली आहे। त्यानंतर त्यावर आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे। तर तयार आहे आपली दोडक्याची सुकी भाजी। तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।